राज्य सरकार से मिली मदद के बाद मेयो अस्पताल का चेहरा मोहरा बदलने जा रहा है। वर्तमान और भविष्य को मिलाकर कुल 400 करोड़ के प्रकल्पों के साकार होने से मरीजों को बेहतर सुविधा मिल सकेगी। साथ ही स्नातकोत्तर की सीटें भी बढ़ने की उम्मीदें जाग गई हैं। 2 प्रकल्प पूरे हो गए हैं और 34 प्रकल्पों पर काम जारी है। यह जानकारी अधिष्ठाता डॉक्टर रवि चौहान ने पत्रकारों को दी। यहाँ नई इमारतों के साथ ही नए नए विभाग भी तैयार हो रहे हैं। डॉक्टरों सहित अन्य मैन पावर की कमी भी पूरी हो रही है। मेंटल हेल्थ लैब का काम पूरा हो गया है। यह लैब अगले सप्ताह ही शुरू हो जाएगी। इसके लिए 5.5 करोड़ का खर्च आया है। आवश्यक उपकरण, निदान और उपचार की सुविधा उपलब्ध हो सकेगी। वहीं हेमोडायलिसिस भी शुरू किया गया है। रीजनल मॉलिक्यूलर लैब भी जल्दी शुरू हो जाएगी। इस लैब में सभी तरह के वायरस की टेस्ट हो सकेगी। इसके बाद नागपुर सहित विदर्भ के मरीजों की जांच के लिए सैंपल्स को पुणे भेजने की आवश्यकता नहीं होगी। 13.5 करोड़ की लागत से बनाई जा रही लैब के लिए मैन पावर, आधुनिक उपकरण, टेस्टिंग किट्स मिले हैं। परिसर में 10 ई-टॉयलेट्स लगाए जाएंगे। इस पर 1 करोड़ 80 लाख का खर्च आएगा। नेत्र जांच के लिए मोबाइल डायग्नोस्टिक सेंटर और रक्तपेढ़ी के लिए मोबाइल वैन मिलने वाली है। इसके लिए करीब 3 करोड़ रुपए खर्च आएगा। IGMC मध्ये आता पण आधी पण यायचे, आता पण येतात आहे। MP छत्तीसगडमधनं पेशंटचा ओढा इकडे जास्त आहे। ग्रामीण भागातले पेशंट इकडे जास्त येतात IGMC मध्ये। त्यांच्यासोबतचे जे नातेवाईक आहेत त्यांना इकडे ॲडमिटेड पेशंटच्या नातेवाईकांना थांबायला काही निवारा नव्हता। तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही एक G+4 चा पेशंट वेटिंग हॉल पण आम्ही शासनाला दिला, तो पण त्यांनी मान्य करून दिला। त्याच्यानंतर नर्सिंगचे आमचे जे BSc नर्सिंगचा प्रस्ताव आम्ही पाठवला होता। आता आमच्याकडे GNMचा आहे कोर्स सुरू, तर BSc नर्सिंगच्या प्रस्तावाला पण मान्यता मिळाली। त्या हिशोबाने त्यांचं नर्सिंग कॉलेज पण आम्हाला नवीन सँक्शन झालं आहे। असे विविध 34 आमचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रस्ताव गव्हर्नमेंटने मान्य करून 400-450 कोटी रुपये त्यासाठी मंजूर करून ते आम्हाला वितरित पण होत आहेत। स्टेज वाईज होतील पण, आणि त्याच्यातले 2 बांधकाम आमचे पूर्ण झालेले आहेत। एक आमची जी OPD आहे, एक्झिस्टिंग OPD, ती खूप लहान आहे, म्हणजे ती ओल्ड आहे आणि आमचे जवळपास 1800 ते 2000चा पर डेचा OPDचा आमचा फुटफॉल आहे। तर तिथे सगळी गर्दी व्हायची, पेशंट लोकांना खूप त्याच्यामध्ये त्रास सहन करावा लागायचा। तर ते आम्ही लक्षात घेतलं आणि एक OPDचं सेपरेट काउंटर आम्ही बनवलं रजिस्ट्रेशन करता, ज्याच्यामध्ये मेल फिमेल OPDचं रजिस्ट्रेशन काउंटर्स वेगळे आहेत। जे एजेड आहेत त्यांच्यासाठी काउंटर वेगळं आहे, गर्भार स्त्री, गरोदर स्त्री आहेत त्यांचं काउंटर वेगळं आहे। त्याचबरोबर आम्ही तिथे बाकीच्या ज्या फॅसिलिटीज आम्ही देऊ केल्या होत्या, जसं आम्ही फ्री करतो BPL लोकांना किंवा सिनियर सिटीजनला आम्ही फ्री करतो, तर ते काउंटर पण आम्ही ते तिकडे घेऊन आलेलं आहे, म्हणजे लोकांना फिरावं लागणार नाहीत 10 ठिकाणी स्टॅम्प घ्यायसाठी, म्हणून आम्ही ते पण काउंटर तिथे आणलेलं आहे। तर ती तेवढी सोय झालेली आहे। एकदा फ्री झालं की मग तो आतमध्ये त्यांच्या सगळ्या हे करतात आहे। दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आम्ही केलेलं आहे, सेंट्रल क्लिनिकल लॅबॉरेटरी आमची आधी OPDला होती, तर ती रात्री बेरात्री सुरू ठेवणं मोठं जिकरीचं काम होतं, कारण तिकडे थोडासा हे राहायचा। तर आम्ही ती आता सेंट्रल क्लिनिकल लॅबॉरेटरी आम्ही सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये शिफ्ट केली आहे। आता फक्त OPDच्या पेशंटचं आम्ही ब्लड कलेक्शन सेंटर OPDच्या बिल्डिंगमध्ये ठेवलेलं आहे, आणि ती सेंट्रल क्लिनिकल लॅबॉरेटरी आमची आता 24 तास चालते। आणि फॉर्च्युनेटली शासनाने मदत केलेली आहे। मॅक्सिमम किट्स आणि मॅक्सिमम रिएजंट्स आमचे त्या CCLमध्ये उपलब्ध आहेत। त्याच्यामुळे खूपच कमी, जे खूप वरच्या दर्जाचे जे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत तेवढे आम्ही आमच्याकडे काही वेळा उपलब्ध नसतात। मला तेवढा एक दिवस आम्ही आम्ही ते विथहोल्ड करून ठेवतो, आणि समजा ते इमर्जन्सीमध्ये लागतच असेल तर आम्ही ते फ्री करायला लावतो की आम्ही ते रेम्बर्स करतोय। प्रिया, तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना? अगं तो शंकर, गणू, सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागलीत।
त्या नीमा काकू आहेत ना, त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत. एक मिनिट, म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतोस हो हो, का? तिच्याच बद्दल बोलतो. त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू. अगं वेड आहे का तू? त्याला कुठे काय करायचंय? मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी 18 वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आहेत. अरे वा. आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय नीमा काकू पण नाव घालते की नाही बघ शाळेत. चला, म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणारच. राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ. राजू दादाला मुलगी झाली, राजू दादाला. हो हो मी तुला बोलले होते ना मुलगीच होणार म्हणून. हा, तू बोलली होती बर का. आता मी तुला 5,000 रुपये देणार आहे. हो. मी पहिली शाळेत घातलं की 6,000 रुपये. आणि हो, जेव्हा ती 6वीत जाईल ना तेव्हा 7,000 रुपये आणि 11वीत जाईल तेव्हा 8,000 रुपये मी तिला देणार आहे. एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये द्यायला मी तयार आहे. एवढे पैसे? आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? हा? काय? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची. एवढंच करायचं होय? धन्यवाद बर का माझ्या लेकींना. या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे